माझ्या सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार. मित्रांनो, तुम्ही बघू शकता माझ्या मागे सातबाऱ्याची जमीन आमच्या गावातील सुंदरसिंग भकंड लखमापूरचे रहिवासी असून मित्रांनो त्यांच्या सातबाऱ्याच्या जमिनीतून अक्षरशः वढेजन्य परिस्थिती म्हणजे नदीजन्य परिस्थिती निर्माण झाली. मित्रांनो, सातबाऱ्याच्या जमिनीतून अक्षरशः त्यांनी स्वतःच्या मेहनतीवर कष्टाच्या जोरावर जे काही आपली उपजीविकेसाठी त्यांनी आपलं पीक उभा केलं होतं. मित्रांनो, तुम्ही बघू शकता अक्षरशः भैरून जमिनीवर गेलेले आहे. माझी प्रशासनाला एकच विनंती आहे, लवकरात लवकर तत्काळ आमच्या लखमापूर रहिवासी सुंदरसिंग महाजनसिंग भकंड यांच्या सातबाऱ्याच्या जमिनीला भेट देऊन लवकरात लवकर तत्काळ या सोन्यासारख्या पिकाचा पंचनामा करून 100% भरपाई देण्यात यावी ही प्रशासनाला माझी विनंती आहे. मित्रांनो, त्यांची व्यथा आपण त्यांच्यातूनच जाणून घेऊया. सोन्यासारख्या पीक त्यांनी आपल्या स्वतःच्या कष्टाच्या जोरावर आणलं होतं. त्यांची उपजीविका याच पिकावर होती. आपण त्यांच्याकडून जाणून घ्यावं त्यांची. सरकारने माझ्याकडे गरीब शेतकऱ्याकडे सगळ्याकडे लक्ष द्यावं. माझी परिस्थिती पहा. माझी कपाशी संपूर्ण पाण्यात गेलेली आहे. आता कापूस सगळ्या पाण्यात दिसतोय. आमच्या सारख्याने कर्ज काढून हे सगळं पीक आणलेलं होतं. आमची जमीन धरणात गेली नाही, परंतु धरणाचं पाणी संपूर्ण आमच्या वावरामध्ये फिरून राहिलं. रात्रभर पाऊस पडला, आम्हाला झोप येत नाही. आम्हाला सरकार पंचनामा करून नुकसान भरपाई देत नाही. आता आम्ही आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही हे सरकारने लक्षात घ्यावं. आमच्यासारखे अनेक शेतकरी या सरकारने खाण्यात पिळून मारायचं काम चालवलं. सरकारने आमच्याकडे दुर्लक्ष केलं तर ह्या गंगेमध्ये गंगे इतकं पवित्र पाणी कोणाचं नाही. त्या गंगेतच आम्ही जलसमाधी घेतो. ही मला सगळ्याला जाहीर निवेदन द्यायचं म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पाठवला. तुम्ही याची शिस्त घ्या. याच्या आरामशीर मंत्रालयामध्ये बसून आमची गंमत पहा हे मला सांगायचंय. बस त्याच्याशिवाय मी जास्त बोलू शकत नाही.